नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे या कवितांच्या सत्राचा 499वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठीतील कविता आहे. एकदा खूप भरलेल्या PMTच्या बसमध्ये मी एका माणसाला अचानक घट्ट डोळे मिटून घेतलेले बघितले. मी त्याला विचारले, तुला बरे नाही का? काय झाले? तो म्हणाला, बसमध्ये इतके वयस्कर लोक उभे आहेत आणि मी तरुण असून बसलेलोच आहे, हे मला अजिबात बघवत नाही आहे. एकदा खूप भरलेल्या PMTच्या बसमध्ये मी एका माणसाला अचानक डोळे घट्ट मिटून घेतलेले बघितले. मी त्याला विचारले, तुला बरे नाही का? काय झाले? तो म्हणाला, बसमध्ये इतके वयस्कर लोक उभे आहेत आणि मी तरुण असून बसलेलोच आहे, हे मला अजिबात बघवत नाही आहे. दुसरी मराठीतील कविता आहे. एका कॉलेज कन्यकेला सरांनी विचारले, तुला रोज रोज पहिल्या तासाला यायला उशीर होऊ लागला आहे, काय कारण आहे? ती म्हणाली, सर मी नेहमीच्या वेळेवरच घरून निघते, पण रोज एक मुलगा माझा पाठलाग करत मागे मागे येतो आहे आणि सर त्याचा चालायचा वेग खूपच कमी आहे. एका कॉलेज कन्यकेला सरांनी विचारले, तुला रोज रोज पहिल्या तासाला यायला उशीर होऊ लागला आहे, काय कारण आहे? ती म्हणाली, सर मी नेहमीच्या वेळेवरच घरून निघते, पण रोज एक मुलगा माझा पाठलाग करत मागे मागे येतो आहे आणि सर त्याचा चालायचा वेग खूपच कमी आहे. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित हा पुढचा 34वा भाग. आता प्रश्न असा पडतो की ते काय असते, जे असते अन होते त्याला सगळे माहीत असते. आता प्रश्न असा पडतो की ते काय असते, जे असते अन होते त्याला सगळे माहीत असते. जागृतावस्था स्वप्नावस्था गाढ झोपही असते, केव्हाही जे काही असते त्याला माहीत असते. जागृतावस्था स्वप्नावस्था गाढ झोपही असते, केव्हाही जे काही असते त्याला माहीत असते. मन असते किंवा नसते तेही माहीत असते, मनाने काय काय होते तेही ठाऊक असते. मन असते किंवा नसते तेही माहीत असते, मनाने काय काय होते तेही ठाऊक असते. मी असा अन मी तसा हेही वाटत असते, मी अन माझा अहंकार दोन्ही माहीत असते. मी असा अन मी तसा हेही वाटत असते, मी अन माझा अहंकार दोन्ही माहीत असते. ते सारे काही बघू अन जाणूही शकते, पण त्याला कोणीही जाणू शकत नसते. ते सारे काही बघू अन जाणूही शकते, पण त्याला कोणीही जाणू शकत नसते. शरीर बुद्धी मनाला ते प्रकाशित करते, ते नसले तर शरीर बुद्धी मनही कुठेच नसते. शरीर बुद्धी मनाला ते प्रकाशित करते,
ते नसले तर शरीर बुद्धी मनही कुठेच नसते. जे जे ब्रह्मांडात आहे त्याच्यात ते असते, पण त्या ते अस्तित्व या सर्वांपैकी कशात नसते. जे ब्रह्मांडात आहे त्याच्यातही ते असते, पण त्याचे अस्तित्व यापैकी कशातही नसते. प्रकाश त्याचा असतो म्हणून सारे काही दिसते, डोळ्यात शिरते ते सारे परावर्तित असते. प्रकाश त्याचा असतो म्हणून सारे काही दिसते, डोळ्यात शिरते ते सारे परावर्तित असते. मृगजळ खरे नसते पण ते खरे वाटत राहते, जोवर स्वच्छ दिसत नाही तोवर दिसतच राहते. मृगजळ खरे नसते पण ते खरे वाटत राहते, जोवर स्वच्छ दिसत नाही तोवर दिसतच राहते.